चैत्र एकादशीला विठ्ठलास असतो पुरणपोळीचा नैवेद्य। विठ्ठलाला एकादशी प्रिय मानले जाते। एकादशीच्या दिवशी भक्तांचा उपवास असतो। पंढरपुरातही विठ्ठलाला एकादशीच्या दिवशी उपवासाचा नैवेद्य दाखवतात। मात्र मराठी नववर्षातील पहिली एकादशी असणाऱ्या चैत्र एकादशीला विठ्ठलाला पुरणपोळी दाखविली जाते। पंढरपुरात येणाऱ्या लाखो भक्तांचा उपवास आणि विठ्ठलाला मात्र पुरणपोळी का दाखवतात? एकादशीच्या दिवशी पुरणपोळी दाखवायची काय आहे नक्की आख्यायिका? वर्षातील 24 एकादशीमध्ये चैत्र एकादशीलाच का असते पुरणपोळी? याबाबत जाणून घेणार आहोत। चैत्र एकादशी आज भाविकांचा उपवास असतो, मात्र विठ्ठलाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो। विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेव याने हंपी येथे विठ्ठलाचे मंदिर बांधले आणि विठ्ठलाला पंढरीत येऊन विनवणी केली, तू माझ्या मंदिरात चल। विठ्ठल देखील कृष्णदेवराजाबरोबर हंपीला गेले। पंढरपूरचे मंदिर मात्र रिकामे पडले। पंढरपुरातील नागरिकांनी विठ्ठलाला आणण्याचे ठरवले। भानुदास महाराज हे हंपीला गेले। त्यांनी विठ्ठलाला अळवणी केली, तू माझ्याबरोबर चल। पण त्याच वेळेस कृष्णदेवराजाच्या सरदारांनी भानुदास महाराजांची हेटाळणी केली। कृष्णदेवराजांनी त्यांना सुळीवर चढविण्याचे आदेश केले। मात्र सुळीवर भानुदास महाराजांना चढवताना त्या सुळीचे फुलांमध्ये रूपांतर झाले। त्यावेळी कृष्णदेवरायाला कळले की हे महान विभूती आहे। त्यावेळेस विठ्ठलाने भानुदास महाराजांबरोबर पंढरीत येण्याचे ठरविले। भानुदास महाराज विठ्ठलाला पंढरपूरमध्ये घेऊन आले। तोच हा आजचा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध एकादशी। विठ्ठल आपल्या मूळस्थानी चैत्र एकादशीला पंढरपूरमध्ये आले। म्हणूनच एकादशीच्या दिवशी घोडा म्हणजेच पुरणपोळीचा नैवेद्य विठ्ठलाला दाखवला जातो। दुसरी एक आख्यायिका अशी सांगितली जाते, शिखर शिंगणापूर शंभू महादेवाच्या यात्रेला प्रारंभ होतो। शंभू महादेव व पार्वती यांचा विवाह होतो। या आनंदाच्या प्रित्यर्थ पुरणपोळीचा नैवेद्य विठ्ठलाला दाखविला जातो। त्यामुळे वर्षातील 24 एकादशीला या उपवासात असताना आजची ही एकादश पंढरीतील लाखो भाविकांची उपवासातच आहे। मात्र विठ्ठलाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो। ही आगळी वेगळी जी आख्यायिका एक आहे विठ्ठलाच्या एकादशीचे, हे आजचे वेगळेपण चैत्र एकादशीला अनुभवायला मिळते।